वर्षापासून कोमात असलेल्या हरीश राणाला इच्छा मरणाची परवानगी। पॅसिव्ह इथोनेसिया, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अर्थात निष्क्रिय इच्छा मरणाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे। सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याच्या मूलभूत अधिकाराला मान्यता देणारा हा सुप्रीम कोर्टाचा पहिला आदेश ठरला आहे। मुलाची जीवन संरक्षक प्रणाली उपचार काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या हतबल वडिलांच्या विविध अर्जांवर न्यायाधीश जे.बी. पारडीवाला आणि न्यायाधीश के.व्ही. विश्वनाथम यांच्या खंडपीठाने 32 वर्षीय तरुणाची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून घेण्याची परवानगी दिली। हरीश राणा नावाचा 32 वर्षीय एकेकाळी एक तरुण हुशार मुलगा होता। पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडल्यानंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले। अपघाताने त्याच्या मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे तो 100% क्वाड्राप्लेजियासह पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजेच PSV या आजाराने ग्रस्त झाला। वैद्यकीय अहवालानुसार गेल्या 13 वर्षात त्याच्या वैद्यकीय स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही। तो केवळ शस्त्रक्रियेने बसवलेल्या PEG ट्यूबद्वारे दिल्या जाणाऱ्या क्लिनिकल ॲडमिनिस्ट्रेटेड न्यूट्रिशन म्हणजेच CAN वर आयुष्य जगत आहे। उपचार सुरू ठेवल्याने त्याच्यात कोणतेही उपचारात्मक सुधारणा झालेली नाही, तर केवळ त्याचे जैविक अस्तित्व कायम राहिले। त्यामुळे रुग्णाचे पालक, प्राथमिक आणि माध्यमिक वैद्यकीय मंडळे या मतावर पोहोचले की रुग्णाला दिले जाणारे CAN बंद केले पाहिजे, कारण ते रुग्णाच्या हिताचे नव्हते। न्यायालयाने म्हटले की जेव्हा प्राथमिक आणि माध्यमिक मंडळांनी जीवनरक्षक यंत्रणा काढण्याचे प्रमाणित केले आहे तेव्हा न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही। मात्र हे पहिलेच उदाहरण असल्याने न्यायालयाचा संदर्भ घेण्याची आवश्यकता वाटते। जीवनरक्षक यंत्र काढणे सन्मानीय पद्धतीने केले पाहिजे असेही न्यायालयाने म्हटले आहे।